मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 3 इयर LLBच्या कॅप राऊंडला रजिस्टर केलेलं आहे पण त्यांचे डॉक्युमेंट्स अजून व्हेरीफाय झालेले नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांना अजूनही रजिस्ट्रेशन करताच आलेले नाहीयेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये अजूनपर्यंत तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले नसतील तर 30 पूर्वीच हे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणं गरजेचं आहे का, आणि ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेले नाहीयेत त्यांच्यासाठी CET सेल ही डेट एक्सटेंड करेल का, या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, LLB ॲडमिशनसाठी असणारी जी काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर आपण इथे पाहू शकतो की 11 ते 30 या 2 तारखांदरम्यान आपल्याला CET सेलने कॅपचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेळ दिला होता. आज 29 तारीख आहे आणि उद्या या रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाहीये. कारण जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल, तुमचा फॉर्म सबमिट झाला असेल आणि नॉट व्हेरीफाईड स्टेटसमध्ये तुमचा फॉर्म असेल तर 30 तारखेनंतर सुद्धा हे व्हेरिफिकेशन चालणार आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. फक्त तुम्हाला मेल आल्यानंतर, तुम्हाला मेसेज आल्यानंतर तुम्ही लॉग इन करून बघा की तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर काही डिस्क्रिपन्सी आढळली तर ती सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे जर तुमचं व्हेरिफिकेशन अजून पेंडिंग असेल तर ते व्हेरिफिकेशन होऊन जाईल, त्याची काळजी करू नका. आणि आता ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशनच अजून झालेलं नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी CET सेल डेट एक्सटेंड करू शकेल का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आता मित्रांनो, जर आपण मागच्या वर्षीचं शेड्यूल पाहिलं तर मागच्या वर्षी सुद्धा CET सेलने फॉर्म फिलिंगसाठी एक्सटेन्शन दिलं होतं. हेच आपण या वर्षी सुद्धा एक्सपेक्ट करू शकतो. CET सेल एक्सटेन्शन देण्याची शक्यता आहे कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे अजून रिझल्टच आलेले नाहीयेत. त्यामुळे CET सेल मे बी अशा विद्यार्थ्यांसाठी डेट एक्सटेंड करण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात असणारं नोटिफिकेशन हे CET सेल मे बी आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत देण्याची शक्यता आहे. जर उद्या संध्याकाळपर्यंत हे नोटिफिकेशन आलं तर आपण म्हणू शकतो की आपली डेट एक्सटेंड झालेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांकडे अजून रिझल्ट आलेला नाहीये त्या विद्यार्थ्यांना ॲटलिस्ट कॉलेजकडनं सॉफ्ट कॉपी जरी रिझल्टची मिळाली असेल तरीही तुम्ही या कॅप राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. ज्यांना सॉफ्ट कॉपी सुद्धा मिळालेली नाहीये अशा विद्यार्थ्यांना वेट करावं लागणार आहे. आणि या मधल्या वेळेमध्ये तुम्ही नक्कीच CET सेलच्या हेल्पलाईनवरती कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी डिस्कस केलेलं, त्यांना तुमचा प्रॉब्लेम सांगितलेला कधीही बेटर राहील. त्यामुळे CET सेल नक्कीच तुमच्या या मागणीचा विचार करून ही डेट सुद्धा एक्सटेंड करू शकते. त्यासाठी CET सेलची हेल्पलाईन तुम्हाला इथे समोर दिसते आहे. 9175176036 या नंबरवरती तुम्ही CET सेलला सकाळी 9 ते 6 PM या वेळेमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता आणि डेट एक्सटेन्शनसाठी रिक्वेस्ट करू शकता. मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी डेट एक्सटेंड केली होती. या वर्षी सुद्धा रिझल्ट पेंडिंग असल्यामुळे डेट एक्सटेंड होण्याची शक्यता आहे. आणि इनिशियली तरी आपण 1 वीक एक्सपेक्ट करूयात की CET सेल आपली डेट एक्सटेंड करेल. आणि त्या दरम्यान जर तुम्हाला तुमच्या रिझल्टची सॉफ्ट कॉपी जरी मिळाली तरी तुम्ही ती अपलोड करून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसतील त्यांनी आपल्या डॉक्युमेंटची ॲटलिस्ट रिसिप्ट सबमिट करणं गरजेचं आहे. आणि फक्त कॅटेगरी डॉक्युमेंटमुळं तुमचं रजिस्ट्रेशन थांबलं असेल तर तुम्ही 30च्या आत ओपनमध्ये रजिस्ट्रेशन करून घेणं कधीही बेटर राहील. कारण विद्यार्थी मित्रांनो, CET सेल एक्सटेन्शन देईलच याची 100% गॅरंटी आपण घेऊ शकत नाही. शेवटी CET सेलच्या निर्णयावरती हे अवलंबून असेल. त्यामुळे रिस्क न घेता ज्यांना शक्य आहे त्यांनी 30 तारखेच्या आत आपले रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि जर तुमचा काही स्पेसिफिक इश्यू असेल तर CET सेलने विद्यार्थी सहायता केंद्र सुद्धा सुरू केलेले आहेत. त्या संदर्भात असणारी यादी CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, होम पेजवरतीच विद्यार्थी सहायता केंद्र या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल.
इथे तुम्ही तुमच्या एरियामधलं विद्यार्थी सहायता केंद्र शोधू शकता आणि तिथे सुद्धा व्हिजिट करून तुम्ही तुमच्या क्वेरीज ज्या आहेत त्या सीईटी सेलच्या ऑफिशियल्सकडे सादर करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने एकंदर सीईटी सेल कॅप राऊंड रजिस्ट्रेशनचं जे शेड्यूल आहे ते एक्सटेंड करू शकते, कारण यापूर्वी सुद्धा एक्सटेन्शन आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांचा जेन्युइन प्रॉब्लेम आहे की रिझल्ट अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. त्यामुळे ज्यांच्याकडे सॉफ्ट कॉपी असेल रजिस्टर करून घ्या, ज्यांच्याकडे सॉफ्ट कॉपी नसेल त्यांनी सीईटी सेलकडे कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना डेट एक्सटेन्शनची रिक्वेस्ट करा. आणि आता ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे, व्हेरिफिकेशन झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे. 15 ते 20 जुलैच्या आसपास आपले ऑप्शन फॉर्म सुद्धा सुरू होऊ शकतात. मध्यंतरी सर्व एक्सटेन्शन संपल्यानंतर सगळ्यांचे फॉर्म सबमिट झाल्यानंतर सीईटी सेल एक मेरिट लिस्ट पब्लिश करेल. त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचा डेटा व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एक फायनल मेरिट लिस्ट दिली जाईल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे रँक्स मिळतील आणि त्यानंतरच हे ऑप्शन फॉर्म फिलिंग जे आहे ते सुरू होईल. त्यामुळे ज्यांचं व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं आहे त्यांनी वेट करा. मधल्या काळामध्ये कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, कशा पद्धतीने कॉलेजची इन्फॉर्मेशन काढायची आहे याविषयी असणारा व्हिडिओ सुद्धा मी यापूर्वीच पोस्ट केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर तो व्हिडिओ चेक करा आणि सोबतच या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ऍडमिशन काउन्सिलिंग जॉईन करायला विसरू नका. आणि या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.